1 लाख रुपयात 3 लाखांच्या बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवून राज्यभरात कोट्यवधींना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। त्यांच्याकडनं 4.5 लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या। राज्यात तोतया पोलिसांची टोळी। तोतया पोलिसांनी लुटले कोट्यवधी रुपये। नागपूर पोलिसांकडून तोतया टोळी अटकेत। राज्यात तोतया पोलिसांची टोळी सक्रिय झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। ही टोळी 1 लाख रुपयात 3 लाखांच्या बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवायची। पुढे पैसे घेऊन आल्यास तोतया पोलीस बनून छापा घालून त्यांना लुटत होती। अटक होण्याच्या भीतीपोटी लोक त्यांना शरण जात होते। टोळीच्या म्होरक्यानं नागपूर पोलीस दलातल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना टोळीत सहभागी करून घेतलं होतं। डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या पथकानं सापळा रचत या टोळीला अटक केली। टोळीचा म्होरक्या फरार झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींना न्यायालयानं गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शैलेश रणदिवे, कौस्तुभ टिकले, लखन लोखंडे अशी आरोपींची नावं आहेत। तिप्पट नोटा करून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना फसवून पडून जाते। हे मुद्देमाल भेटला। देशात एक बंडल असा होता की त्यात वर आणि खाली 500 रुपयांची नोट ओरिजिनल असलेली दिसून आली आणि आतमध्ये चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया लिहिलेल्या नोटा, अशा 100 नोटांचा एक बंडल भेटला। 34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करून तिघांनाही अटक करून माननीय पोलीस उपायुक्त श्री हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने पुढील तपास पथक आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर हे करत आहे। तोतया पोलिसांच्या टोळीतला म्होरक्या फरार असला तरी बाकीच्यांना पकडलंय। अशा आणखी किती टोळ्या असतील आणि त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।